झुरळ हे नाव ऐकलं की अनेकांची झोप उडते. मात्र भारतात सध्या हे नाव प्रचंड ट्रेंडिंग आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवक आणि झुरळ यावरून एक विधान केलं होतं. वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एका खास उपहासात्मक ट्रेंडची चर्चा आहे. त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कॉकरोच जनता पार्टी. या कॉकरोच जनता पार्टीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणानं अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून कॉकरोच जनता पार्टी नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हँडल आणि एक्सचं खातं बनवलं आणि पाहता पाहता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीचा चर्चेचा विषय ठरलेली आहे. या कॉकरोच जनता पार्टीनं अवघ्या 5 दिवसात 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडलाय. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स हे भाजपचे इंस्टाग्राम फॉलोअर्सपेक्षा जास्त आहेत. इंस्टाग्रामवर भाजपचे 87 लाख इतके फॉलोअर्स आहेत. न्यायमूर्तीसारख्या माणसाने, ज्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी सर्वसामान्य युवकांना अशा पद्धतीने डिसवणे हे चुकीचं आहे. न्यायमूर्तीसारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसांनी त्यांना कॉकरोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गैर आहे. तो त्या युवकांचा अपमान हे मी मानतो. म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला. तुम्ही त्यांच्या अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे. म्हणून आज जर तुम्ही पाहिलं, ही कॉकरोच पार्टी वगैरे ज्यांनी काढली त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले आहेत की त्यांचा उद्रेक ते त्या माध्यमातून दाखवत आहेत. अशा पद्धतीची एखादी भूमिका घ्यायचा जर वेळ आली किंवा असा निर्णय घेण्याची कधी संधी मिळाली तर युवा पिढी एकत्र येते, ह्याचं हे मला असं वाटतं की मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्यामुळं तो पक्ष पुढे जाऊन काय करेल, काय करणार आहे हे काय मला काहीच माहिती नाही. परंतु युवा पिढीच्या कधीही मला असं वाटतं की आपण असं म्हणतो की युवा पिढी ही देशाचं हित ठरवते. देशाच्या जडणघडणीमध्ये युवा पिढीचा देखील वाटा मोलाचा असला पाहिजे आणि म्हणून युवा पिढी जर विधायकरित्या एकत्र येत असेल तर त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. लाखोच्या संख्येने भारतीय कॉकरोच पार्टीला जे समर्थन मिळतं आहे याचा अर्थ या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे. त्याच्यामुळे कॉकरोच पार्टीला एवढं समर्थन मिळतं आहे. हे या देशाचं दुर्दैव आहे. अभिजित दिपकेचा परिचय. पुण्यामधून पत्रकारितेत पदवीचं शिक्षण घेतलंय. उच्च शिक्षणासाठी सध्या अमेरिकेत आहे. बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क विषयात MS ची पदवी मिळवली. आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियासाठी अभिजित दिपकेनं आधी काम केलेलं आहे. देशामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट ब्लॉक केलंय. देशामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं हे अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे. स्वतः अभिजित दिपके याने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिलेली आहे.